चालू डॉक्टर अनिल कुमार शहा यांचा 75 अमृत महोत्सवी वर्ष या वर्षामध्ये काही 75 अमृत 76 मध्ये पदार्पण केलेले आहे. आपल्या सर्वांना खूप आनंद झालेला आहे. वाढदिवस डॉक्टर शहा साहेब यांचा. शहा हे आडनाव आढळावे गुजरातमध्ये साबरमती, पण डॉक्टर शहा कसे आढळले आम्हाला बारामती आणि स्थिरावडे डॉक्टर डोंबोली पाहिले काही कारण तिथं पाहिलं डोंबोली कर्वे फडके रोडवर राहतात आणि फडके दिले आले आणि दांडेकर गोंडले रोडवर. डॉक्टर शहा हे स्थिरावडे पटेल किंवा दांडे याच रोडवर. रुग्ण असो वा धर्मात प्रसन्न झाले त्यांच्या व्यक्तिमत्वावर. एखादा रुग्ण असो ते धर्मात पण प्रसन्न झाले यांच्या व्यक्तिमत्वावर सदा प्रफुल्लित केला आणि त्यांची वजनी आणि माफी आईस शब्दांवर प्रश्न पडे की कवितेत घोडा घोडा म्हणतात तो हाच का. प्रश्न पडे कवितेत तो घोडा घोडा म्हणतो तो हाच का. तसे डोंबोली डोंबोली आणि कमावली कमावली हीच का. असं डॉक्टरला एक जुगाडीचा प्रश्न पडला. डॉक्टरांच्या जिभेवर आहो डॉक्टरांच्या जिभेवर शारदा बागत होती पेशंटकडे आणि सरस्वती अति वाचनाने वाचत होती पेशंटकडे. रुग्ण बेहद खुश और रुग्ण बेहद खुश की ब्रह्मदेवही लागले असते त्यांच्या वाणीकडे. ब्रह्मदेव उभे कधी कोणी माझी यंत्रापुढे तर कधीतरी उभे डॉक्टरांच्या दवाखान्यामध्ये. ब्रह्मदेव दवाखान्यात घरी देशी परदेशी त्यांच्या मुलांचा सणात असे आणि नीटनेटका प्रपंच आणि नीटनेटके स्वयंपाकघर तेथेच लक्ष्मी बसेल असे जाणवलं. घुसमटलेले त्रासलेले घुसमटलेले त्रासलेले डोंबोलीकर सुखावले आमच्या या डॉक्टरांकडे आणि त्यांनी नाना तऱ्हेच्या शास्त्रातली गती पाहून इंद्रदेवाने हेवा करावा. शरीरशास्त्र वैद्यकशास्त्र अचूक निदानाचा जसा पाडासाठी पाठ करावा. स्टेथोस्कोप स्टेथोस्कोप जीभ आणि आचार बुद्धिमत्ता हेच त्यांचं एकमेव शस्त्र भांडवल. ती वागत होती. त्यानंतर रुग्ण पाहून कळवळतही होती. दवाखाना आणि घर याशिवाय डॉक्टरांना दुर्यच नव्हती. दक्षिणेतून येणारा वारा डॉक्टरच्या दक्षिणेतून येणारा वारा आणि उत्तरेतून हिमगिरीच्या धुळका तर पूर्वेकडच्या उशीच्या नदी आणि पश्चिमेकडून येऊर पर्वतात येणारे वारे चाले. आज नागरी पौर्णिमा ते दसरा दिवाळी सणांची नंतरीच पण डॉक्टर उभयतांचे लोकसेवेची वागवली त्यांनी कधी नाटक तर कधी साहित्य तर कधी कावडे संगीत तर कधी ऑर्केस्ट्रा दोघेही पडतात वरचेवर. या उभयतांच्या रसिकतेला हो म्हणतील येथील सर्व मान्यवर येथील सर्व मान्यवर. आपल्या खात्यावर विनोदाला काही लोक हसणारे काही न हसणारे. आपल्या खात्यावर विनोदाला काही लोक हसणारे न हसणारे आणि कविता चालू असताना आपापसात बोलणारे काही शून्यात बघणारे. कधी अर्धे विचारवाले कधी पूर्ण विचारवाले कधी मध्ये पुष्पटवाले कधी टोपीवाले आणि मध्ये उठून जाणारे खुर्ची विनाकारण सरकवणारे आणि दिश हळूच घरी घेऊन जाणारे हे सर्वजण आज म्हणतात हॅपी बर्थडे साहेब हॅपी बर्थडे साहेब म्हणतात आज हे देवा पूर्ण आरोग्य मिळो या डॉक्टर मित्राला. हे देवा पूर्ण आरोग्य मिळो या डॉक्टर मित्राला. आजचा 1 जूनचा वाढदिवस हा त्यांच्या कायम स्मरणात राहिला कायम स्मरणात राहावा कायम. धन्यवाद.